तर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक स्वतःचं जेवण स्वतः बनवत आहेत। आम्हाला आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हाच आम्ही मुंबई सोडणार अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। बांधव त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, खरं तर तुम्ही आज सकाळी आझाद मैदानाला गेला होता, आता पुन्हा नवी मुंबईत आलेला आहेत। एपीएमसी मार्केटमध्ये सध्या तुम्ही आहात, तुम्ही आता जेवण बनवलेलं आहे, कसं जेवण आहे? जेवण आमच्या पद्धतीने आम्ही असं एक नंबर छान बनवलेलं आहे। आणि आपलं हां तिथं आझाद मैदानला जाऊन आलो तर आम्ही दिवसभर बी तिथं बी खायला खूप भरपूर आहे। आणि आझाद मैदानला आम्ही आज 5 दिवस आणखीन 20 दिवस लागू आम्ही इथून हलणार नाहीत आणि जाणार बी नाहीत। दादा, खरं तर तुम्ही परभणीमधून आलेला आहात, काय मागणी तुमची? दादा, मागणी काही अशी मोठी फारशी नाही, जे काय आहे ते आमचा हक्क आम्ही मागतोय। आम्हाला कुणब्यांचं प्रमाणपत्र द्यावं, सरकारने मोकळं करावं। आणि आम्ही आज इथं जे आलेलो आहोत, समजा ते हे बांधव परभणीतून आलेत, मी नांदेडमधून आलो आहे। आम्ही नांदेडमधून येत असताना ॲम्ब्युलन्स पण आणली, गोळ्या औषधं आणलेत, काल वाटप केले, आज परत आमचे गोळ्या औषधं अजून येत आहेत नांदेडमधून। आमची सरकारकडे एकच मागणी आहे, बुवा जोपर्यंत आम्हाला तुम्ही कुणब्यांचे सरसकट प्रमाणपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही काय मुंबई सोडणार नाही। आमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही करून घेऊ, फक्त तुम्ही आमच्या बाथरूमची जे काय असेल, बाथरूमची लघवीची याची तेवढी व्यवस्था तुम्ही करावी। कारण काय सीएसटीचं सगळं आजूबाजूचं सगळं परिसर सरकारने बंद ठेवलेला आहे, पूर्ण मार्केट बंद ठेवलं आहे सरकारनं। आणि सरकारनं हे पूर्ण मार्केट बंद ठेवल्यानंतर एकतर इथं जे काही स्थानिक व्यापारी आहेत त्यांचं नुकसान पण सरकार करत आहे, कारण आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाही। आम्ही फक्त आमचा हक्क मागण्यासाठी आलो आहोत, परंतु आमचा हक्क मागण्यासाठी आलेला असताना सरकार इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचं नुकसान करत आहे। आणि स्थानिक व्यापाऱ्यांचं नुकसान करून कुठेतरी आमच्यात आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची किंवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे शासन नक्कीच आपण पाहतो की पाण्याचे जार असतील हे देखील ह्या लोकांनी खरं तर आपल्याच गाडीतून या ठिकाणी आणलेले आहेत। आणि खरं तर आपण पाहतो की वरती शेड वगैरे नाही आहे, पावसाचे देखील दिवस आहे, या लोकांनी स्वतः टेम्पो देखील आणलेले आहेत। आणि सध्या आहे टेम्पोमध्ये गाड्या वगैरे सगळ्या आहेत। आणि मराठा बांधव सध्या आझाद मैदानावरनं येऊन सध्या एपीएमसीला आलेले आहेत आणि सध्या ते जेवायला देखील बसलेले आहेत। कॅमेरा पर्सन सुभाषसह मी रवी खरात, TV9 मराठी, एपीएमसी मार्केट, नवी मुंबई।